वर्तमानपत्रात आपण बोलतो की एक पूर्णमान त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक ठेवलेलं आहे. आता मी टाकलं इंडियाचं उदाहरण देत होतो. शेवटचं जे 2 पानं आहेत ते क्रीडा क्षेत्राशी आवश्यक आहे, क्रीडा क्षेत्रासाठी. तसंच तुम्ही एक 10% जागा, तुमची जी काय जागा असेल, 4 पानं असतील तर त्याच्यात तिसऱ्या पानाचं एक शेवटचं एक कॉलम विद्यार्थ्यांची डिग्री ठेवा आणि जमणार तर विद्यार्थ्यांना सांगा की तुम्ही ते आठवड्याला एक आर्टिकल वाचायचा जे तुमच्या संबंधित तुमच्या आधी अडचणी असल्या किंवा चांगल्या गोष्टी असतात. मी हे म्हणत नाही की नुसतं नकारात्मक गोष्टी त्याच्यात उल्लेख करावा. जे सकारात्मक आहे, एखादा चांगला प्रयोग शाळेत झालाय आणि तो यशस्वी ठरलाय त्याच्याबद्दल उल्लेख करावा, किंवा एखादी नवीन बिल्डिंगचं काम चाललंय किंवा एखाद्या नवीन शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात काही बदल घडून आणले त्याबद्दल उल्लेख करावा. क्रीडा क्षेत्रात एखादा मुलगा राज्यस्तरीय देश पातळीवर गेला असेल त्याचा उल्लेख करा. पण हे कंटिन्युअसली तुम्ही एक छोटीशी जागा तुमच्या मोठ्या पत्रामध्ये एक छोटीशी जागा विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवावं माझी विनंती आहे. तुम्ही लोकशाहीचे 4 स्तंभ आहात आणि नक्कीच केवढाच्या पत्रकारितामध्ये भरपूर एकी आहे. तुम्ही वेगवेगळे मुद्दे जिल्हा परिषदेच्या लेवलवर नाही तर राज्य लेवलवर गाजवलेले आहे. अशी ओळख आपल्या गेवराई तालुक्याच्या पत्रकारांची आहे. तुम्हाला सर्वांना मी परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो. धन्यवाद. सर्व उपस्थित अध्यक्ष अमृत यादकरे आणि सर्व त्यांचे सर्व सन्माननीय पत्रकार बांधव म्हणजे सगळे बाबूजी गाडीकर आणि साहेब ज्येष्ठ पत्रकार आमचे भाऊ आदपुरे पत्रकार देशपांडे साहेब ग्रामीण भागातून राक्षस भूमीतून पत्रकारितेचा आवाज बुलंद करणारे राजभाऊ ठिकाणी बाळासाहेब तसेच उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय आणि या ठिकाणी महाराजांनी देखील उपस्थित राहिले असे आमचे सहकारी पुरुषराव महाराजांकडे काकडे सर येथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार बंधू. आज दप्पणकार महाराष्ट्र जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगू वाटतं की पत्रकारिता बाहेरून बनवण्याला सोपी वाटते किंवा काही विषय नाही आणि इझिली, परंतु तुमच्या त्या 4 मिनिटी एवढा फरक पडतो की ज्याला काय म्हणतो पूर्ण चेंजेस चांगल्या गोष्टीमध्ये घडतात. आणि पत्रकारितेच्या बातमीचे जे महत्व आहे अजून असतं छोट्या विद्यार्थ्यांना ते बातमी म्हणजे जर त्याचं नाव आलं ते पूर्ण गल्लीमध्ये असेल, पंडित असेल, सवाल अजून काही लोकांच्या बाबतीत असा विषय की ते म्हणजे पेपर काढून काय किंवा एक जण असं गेवरात एक किस्सा आहे, फार जुना किस्सा आहे तो. ते मला हे पेपरच किती गेवरामध्ये उलट करतो आणि योग त्याच्या नंबर 200 कनेक्ट होतात त्याच्यावर पुन्हा झाला. ते बिचारे सन्माननीय पत्रकार बांधवांनी बातमी छापली असा आरोपी या ठिकाणी पकडला. त्याच्यानंतर सकाळी 7 वाजता त्याच्या घरी पत्रकार बांधवाचे ते म्हणजे आता काय होता पेपर 4 बजे आता आहे. पेपर हे अशी ताकद आहे याच्यामधून पूर्ण शहानिशे होऊन म्हणजे ज्यावेळेस एखादी बातमी येते त्यावेळेस ती बातमी त्याच्या मागे भरपूर जे लोकांना एवढं माहित नसतं काय काय पडद्यामागचे विषय, परंतु पूर्ण ते विषय त्याची पडताळणी सगळे विषय होऊन ती बातमी आलेली असते. आणि आजही म्हणजे आज युट्यूब माध्यम सुद्धा स्ट्रॉंगली पुढे जात आहेत, बाकीचे विषय आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत, परंतु आजही प्रिंट मीडिया आहे. पत्रकाराची बातमी घ्यायची होती त्यावेळेस लोकांचे स्पष्ट म्हणणं आहे हे सत्य, बातमी छापून आली म्हणजे सत्य बस, बाकी तुमच्यापर्यंत कुठलं झालं नाही. पण पेपरमध्ये ज्यावेळेस छापून येतं त्यावेळेस सत्य या प्रकारे आज लोकांची भावना दृष्टिकोन होती. आणि आज सुद्धा एक मोठा वर्ग वाचक आज पेपरमध्ये आहे. आज फक्त एक वर्तमानपत्र व्हॉट्सअपच्या किंवा वेब मीडिया जरा काय पत्रकार तुम्ही हे बातमी छापेल नाही हे नाही ते नाही ठीक आहे. त्या पत्रकार बांधवांनी काय केलं बातमी छापली किंवा अशा ठिकाणी गाडीचं साम्राज्य आणून घेऊ आणि त्याच्यात खाली अशी माहिती किंवा अशी मागणी या माणसाने केली. ते सगळे केले ते म्हणजे हे काय माझं नाव आहे म्हणजे काय सगळं काय आम्ही घेतलं अंगावर तुमचं काही दायित्व नाही त्या समाजासाठी. म्हणजे वाईट व्हायचं असलं डोळ्याला असलं की पत्रकार आणि काही चांगलं असलं की आम्ही पहिले असं नाही. ज्यावेळेस या गोष्टीत आपण काळानुसार पुढे जातो तर दोघांचीही जबाबदारी म्हणजे जनता पण असेल किंवा आम्ही एक संघटनेत काम करणारे पक्षीय प्रक्रियेत जे काही छोटं मोठं काम करतो तर आमचं देखील तेवढं दायित्व आहे की आपल्या दोघांच्या सांगणीने काही विषय या ठिकाणी पुढे येत असतात.
बाहेरसमोर मी पत्रकारासमोर बोलतोय, मी बोलायची स्तुती करणं असं नाही, पण आपल्या घेऊन पत्रकार बोलायचं आहे. कारण की मी 14 माझ्या बरोबर जाण्यात आलो. पत्रकार बांधवांनी मला एवढा सपोर्ट केला असं, मला नाही वाटत सपोर्ट केला असं. आणि कसल्याही प्रकारच्या साध्या गोष्टी आम्ही ते पहिल्यांदा सत्तेत नाही, प्रत्येक नाही, काही नाही, परंतु कसल्याही विषयाची हे न करता डेली चांगल्याला चांगलं म्हणणारी केवढीची पत्रकारिता आहे. आणि हे अतिशय केवढं म्हणून आम्हाला मनापासून अभिमान आहे. देवाकडून आई आरोग्य लावू, तुम्हाला ताकद मिळो आणि आमचं जे काय याच्यामध्ये तुमच्या सोबतचं राहण्याचे योग असतील असे वर्षानुवर्ष तुमचे आमच्या ऋणानुबंध कायम राहावं, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो.